आज आपण निफाड तालुक्यातील माळसाकोरे गावामध्ये प्रगतशील शेतकरी यांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेले आहे कांद्याबाबत आणि वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये. नमस्कार, आपलं परिचय नमस्कार. सांगा. माझं नाव सुवस संजय मुरकुटी, मुक्काम पोस्ट माळसाकोरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तुमचं नाव सांगा. नंदू नामदेव मुरकुटे, राहणार माळसाकोरे. तुमचं? शिवराम शांताराम मुरकुटे, राहणार माळसाकोरे. साधारण तुम्हाला हे वॉटर कंडिशनर बसून किती दिवस झाले? 2 वर्ष झाली मशीन बसून. अच्छा, तुम्हाला काय वाटतं या वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये? याच वाटतं म्हणजे आम्हाला आहे ना, असा वर बुरा यायचा ना जो, हा हा तो क्षार येत नाही आणि पातळ बी हिरवीगार राहिली यांनी. अच्छा, म्हणजे करपा वगैरे आला नाही भाई यांनी असं, आणि मुळी ऍक्टिव्ह राहिली. म्हणजे मुळीचा जो खर्च लागत होता ना औषध आणायला, बरोबर बरोबर. तो वाचला. आणि दुसरी एक गोष्ट अशी का प्रत्येक औषधाबरोबर आम्हाला डेकोरस घ्यायला लागायचं. अच्छा, म्हणजे पीएच मेंटेन करावा लागत होता. म्हणजे तो खर्च दर फवाऱ्या माग आमचं 500 रुपये तरी वाचली बरोबर बरोबर. असं. आणि तुम्ही वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर आणि आता 2 वर्षापासून वॉटर कंडिशनर बसवतात, या दोघांमध्ये काय तफावत जाणवली तुम्हाला? तफावत म्हणजे डायरेक्ट आता कांद्याची पात आहे ना, ही करपा येईल राहायचा इडव, बरोबर. तर तो आला नाही भाई मशीन बसवल्यामुळे. अच्छा, आणि उत्पन्नामध्ये उत्पन्नात वाढ झाली ना. मग किती प्रमाणामध्ये वाढ दिसत असेल तुम्हाला? म्हणजे तरी जवळजवळ 80-90% जरी म्हणलं तरी चालत. म्हणजे आधी पूर्णपणे जाम हा. होते. हा, मुळी चालत नव्हती. काय मुळी चालते बा असं. हा, तुम्ही काय सांगशाल आता हे वॉटर कंडिशनर बसून तुमच्या गावात किती बसवले आणि कशा पद्धतीने काम आमच्या करताय? गावात ते 35-40 बसवलेले. 35-40 बसवले एका वेळेस बसवले की लोकांचे एकमेकाचे रिपोर्ट पाहून बसवले? रिपोर्ट पाहून बसवलेले. अच्छा, टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने बसवले. बसवलेले. आधी तुमच्या गावात एक बसवलं, 2, 3 असे वाढत वाढत गेले. 40 झाले. 35-40 एका वर्षात तेवढे बसून. तुमचे किती साधारण किती कांदे? आमच्या आहे 5 एकर. 5 एकर कांदे. 5 एकर कांद्याला तुम्ही काय अनुभव सांगतात या पाण्याचा? पाण्याचा चांगल्या प्रकारचा अनुभव आला आम्हाला. दरवर्षी ना हे शेंडे खोदळणे हे ते प्रकार व्हायची, मुळी चालत नव्हती. आम्हाला असं एक झाड उपटून दाखवा. म्हणजे या पद्धतीत मुळी चालत नव्हती. अशी पात अशी कडक राहत नव्हती असं. अच्छा, साधारणपणे तुम्ही ही जमीन नांगरटेला जो कडकपणा येत होता, तो कडकपणामध्ये काय जाणवतोय? हा, कडकपणा आहे ना कमी झाला थोडासा. भुसभुशीतपणा भुसभुशीतपणा झाला. कडकपणा जास्त झाला. हा. तो हे ड्रीप वगैरे लॉक होत चालतंय खाऱ्या पाण्याने. त्याला चांगला रिझल्ट आला. ड्रिप लॉकचं प्रमाण कमी झालं. अच्छा, तुम्ही काय सांगशाल? तुम्ही किती वर्षापासून बसवलंय? आमचं 1.5 वर्ष झालं बसून. तुम्ही साधारण. कोणत्या कोणत्या पिकाला वापरलं? आम्ही कांदा आहे, ऊस आहे, नंतर गहू आहे, टमाटे टमाटे, वापरले. सर्व पिकासाठी वापरतो. अच्छा, आता बरेच जण लोक म्हणतात की वॉटर कंडिशनर बसून खर्च कमी होतो. खरंच कमी होतो का? हो होतो खर्च कमी. कशा पद्धतीने कमी होतो? खर्च नेमकं? कमी म्हणजे ना, आम्हाला फवारणीला जे डेकोरस ते आणायला लागायचं ना, पीएच मेंटेन बरोबर. करायला, किंवा मुळी चालण्यासाठी हा. जे औषध लागते. तो खर्च वाचून गेला आमचा. अच्छा, आता हे जे ड्रीप आहे, ड्रीप किती वर्षात चॉकअप होत होतं ना, आता किती वर्षानंतर क्लिअर राहिलं तुम्हाला? आता हे बसवल्यापासून ड्रिप चॉकअप होत होतं, आता 2 वर्ष चालतंय. म्हणजे 1 वर्ष त्याची लाईफ लाईफ वाढली. वाढली. हा, असं म्हणजे एकंदर खूप मोठा बदल आहे त्याच्यामध्ये. बदल झाला. काय सांगशाल तुम्ही शेतकरी मित्रांना या वॉटर कंडिशनर संदर्भात? म्हणजे मशीन बसून जास्त फायदा झालाय आम्हाला. म्हणजे जेवढे याला ड्रीपला खर्च व्हायचा, ड्रीप चॉकअप झाले म्हणजे ड्रीपला खर्च यायचा, बरोबर परत पीएच मेंटेन करायला लागायचा, तो खर्च बरोबर म्हणजे वर्षाच्या आतच मशीन नील झालंय आमचं. बरोबर बरोबर. म्हणजे मशीनमुळे 100% फायदा झालाय. औषधं कमी लागली, मुळी चालली, ड्रीप चॉकअप नाही झालं, म्हणजे असे विविध फायदे आहेत त्याचे. अच्छा, घरगुतीमध्ये पिण्यामध्ये चहा फुटण्यात डाळी याच्यात काय नेमकं कशा म्हणजे पद्धतीने? पहिलं चहा फुटायचा, बटाटे जर कुकर मध्ये 3 तास उकडत ठेवले तर अजूनही तुम्ही फिल्टरच्या पाठीमागचं पाणी घेऊन पहा, बटाटे उकडू शकत नाही तुमचं 3 तास. अच्छा, चहा फुटतो. आता 15 मिनिटात बटाटे उकडून जाते. म्हणजे एवढा मोठा हा. बदल झाला. तुम्ही काय सांगशाल आता शेतकरी मित्रांना की वॉटर कंडिशनरचा नाही, रिपोर्ट विषयी? आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो बाबा, रिझल्ट खूप चांगले आहे, पिकासाठी खूप चांगले आहे बुवा, असं बसवा बा तुम्ही बसवा असं. तुम्ही पण असं. हा हा. तुम्ही काय सांगशाल आता शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना म्हणजे आता आम्हाला तर खूप मोठा त्याचा रिझल्ट आलाय. तर अशा ज्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी अवश्य वापरावं. हे त्याचे खूप फायदे आहे. साधारण 35 ते 40 मशीन बसवलेले यांचे क्षेत्र बघतात. आपल्या वॉटर कंडिशनर खाली किती क्षेत्र येत असेल? 400-500 एकर तर येत असेल. आहेत 100%. हा. 100%. हे 500 एकर बघतात आणि शेजारचे पाजारचे कांदे बघतात. या दोघांमध्ये काय तुम्हाला आता तुम्ही जाता येता मित्र म्हणजे मंडळींमध्ये काय? तेजपणा दिसत नाही त्या पिकामध्ये खूप लगेच. मोठा तफावत आहे दोन्ही. असं. खूप मोठा बदल आहे बा. खूप मोठा बदल आहे. अच्छा, म्हणजे आणि येणाऱ्या काळखंडात आमच्या अजून वॉटर कंडिशनर या गावात बसतील बा. बसतील हा, 100%.
Result. सांगायला आनंद होतो शेतकरी मित्रांनो. ज्या ठिकाणी उत्पादन अतिशय कमी झालेलं होतं, कांद्याला तेज येत नव्हता, पिकांना कुठलाही तेज येत नव्हता, जिथे पीएच मेंटेनसाठी औषध लागत होते किंवा मुळी चालण्यासाठी विविध प्रकारचे औषध लागत होते, ते या वॉटर कंडिशनरने पूर्णपणे कमी झालेले आहे. धन्यवाद. धन्यवाद.